या दृष्टीनं आम्ही सरकार पातळीवरती ते विषय घेऊन जाऊ. पण तहसीलदार म्हणून आल्यानंतर रासकर मॅडमच्या कामामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पारदर्शकता आहे. कामाचा त्या चांगल्या प्रकारे ओळख करतात. आता एक आमदार महोदयांना दिसला असेल की आतापर्यंत तहसीलदार इतर अधिकारी हे कारखान्यावर जायचे, हे कारखान्यावर येत नसावेत. कारण यांना अधिकारी यांचे पाय चाटू लागतात. खंबीरपणानं एखादा अधिकारी काम करायला लागला आणि तो यांच्या पायाचं दर्शन घेणार नसला की तो अधिकारी अकार्यक्षम. गेले अनेक वर्ष तहसील कचेरीतले निर्णय, पंचायत समितीतले निर्णय, प्रांत ऑफिस मधले निर्णय, हे ठराविक त्यांचे बगल बच्चे तयार करून देत होते आणि अधिकारी शिक्काछाप फक्त सही करत होते. यांच्या विरोधामध्ये असणाऱ्या व्यक्तीला कधीही न्याय मिळत नव्हता. आज तालुक्यातल्या जनतेला न्याय मिळायला लागलेला आहे. न्याय मिळत असल्यामुळं यांच्या दारात जाऊन कोण उभा राहत नाही, यांच्या नेत्याकडे कोण हात जोडत नाही. ही शोकांतिका आहे. बरोबर आहे. ह्यांना अधिकारी कसले लागतात? सर, एक उदाहरण आहे माझ्याकडं, ते आतापर्यंत मी बोललो नव्हतो, आज ते बोलतो. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एका अधिकाऱ्यानं म्हणतो, नाव नंतर मी करेन कधीतरी योग्य ठिकाणी, एका अधिकाऱ्यानं पंचायत समितीच्या सदस्याचा एबी फॉर्म गिळला. एबी फॉर्म गिळला. तो अधिकारी वाळवा तालुक्यामध्ये झेडपीचे अर्ज कुणाचे आले, पंचायत समितीचे अर्ज कुणाचे आले, कुणावर आक्षेप घेता येईल, कुणाचा अर्ज उडवता येतील, आणि आमचे विरोधकांचे अर्ज पूर्ण झाल्यानंतर अंधारातला एक खेळ सुरू झाला. पूर्ण झाल्यानंतर मग आमचा कोण उमेदवार आहे, हा आहे, मग त्यांचा कोण चालेल, हा चालेल. म्हणजे त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज भरताना वेगळेच लोक, एबी फॉर्म ठराविक माणसाला, आणि संध्याकाळी रात्रीचे एबी फॉर्म बदलले. इथं राहुल दादा शीट आहे, मग ही आमके शीट घालूया, चला हे एबी फॉर्म बदला. हे मला माहित नाही का? म्हणजे असे पाय चाटणारे अधिकारी या वाळवा तालुक्यामध्ये आतापर्यंत येत होते. पण त्या अधिकाऱ्याची धाडस आणि मजल कुठवर जावावी? त्या अधिकाऱ्यानं डायरेक्ट माझ्या उमेदवारातच हात घातला. जाऊ दे लांबचं, म्हणजे
तो अधिकारी निर्डावलेला एवढा की त्याला असं वाटलं नाही, एक लोकप्रतिनिधीनं भरलेला त्यांनी दिलेला अर्ज आहे, त्याचा एबी फॉर्म गिळावा कसा? आता ते म्हणतील त्यांचा अर्ज चुकीचा होता. होय, मी काही चुकीचा मंत्री झालो का, आमदार झालो का? इथपर्यंत आलो कशामुळे आलो? काहीतरी अभ्यास असेल ना माझा. पुस्तक वाचून अधिकारी होता येतं, राजकारणामध्ये काम करून, घाम गाळून, श्रम करून, जनतेचा विश्वास संपादन करून यशस्वी होता येतं. पुस्तक वाचून भांडी घासायला येत नाहीत. आणि म्हणून मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की पुन्हा आमच्याकडे बोट दाखवू नका, चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी हे महायुती सरकार आहे. कारण अधिकाऱ्यांना असं धमकीत सोडायचं, त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण करायचं, यांच्या अजून ध्यानात नाही. सत्ता बदल झालेला आहे. त्यामुळे मी चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. जे चांगलं काम करणार नाहीत त्यांना त्यांची जागा दाखवू. धन्यवाद. आता विचार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्योत्सव अभियान मोठ्या प्रमाणामध्ये राबवलं गेलं आणि ईश्वरपूर या ठिकाणी सुद्धा या अभियानाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. या अभियानाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेचे लाभधारक असतं, दिव्यांग लाभधारक असतील, महिला शेतकरी म्हणून सन्मान प्रमाणपत्र देण्याचं असेल, खात्या उतार्यावरती वारस नोंदी असतील, सातबारा दुरुस्त करण्याचं काम असेल, असे अनेक चांगले सामाजिक उपक्रम या अभियानाच्या माध्यमातून राबले आणि सर्वसामान्य माणसाला त्याचा खऱ्या अर्थानं लाभ मिळाला. या अभियानाला या राज्याचे माजी मंत्री, या विभागाचे आमदार आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी सुद्धा या अभियानाचं कौतुक केलं. महसूल मंत्र्याचं खऱ्या अर्थाने अभिनंदन केलं. खरं बघायला गेलं तर 20 वर्ष त्यांचं सरकार होतं, पण त्यांना महसूल मंत्र्याचं अभिनंदन करण्याची संधी कधी मिळाली नाही. याचा अर्थ सरळ आहे की महायुती सरकार हे जनतेसाठी काम करत आहे. हे यातून निश्चितपणानं आपल्याला आम्हा सगळ्यांना पाहायला मिळालं. ईश्वरपूरमधला तहसील महसूल अंतर्गत असेल, आष्टा महसूल अंतर्गत असेल, खऱ्या अर्थानं चांगलं काम चालू आहे. परंतु त्यांनी तहसील ईश्वरपूरमधल्या कामकाजावरती नाराजी व्यक्त केली, गडबडीत इशारा दिला. याचा अर्थ 20 वर्ष अधिकारी यांच्या साखर कारखान्यावरती जाऊन निर्णय देत होते, यांना पाहिजे तसे निर्णय लिहित होते. आता अधिकारी यांच्या कारखान्यावरती जात नाहीत, यांच्या पायी चाटायला जात नाहीत आणि म्हणून जे अधिकारी ह्यांना वेग घालत नाहीत त्यांना धमक्या द्यायच्या. पण त्यांना माहीत नाही की सरकार बदललेलं आहे, सरकार महायुतीचं आहे आणि आम्हाने जनतेसाठी पारदर्शक कारभार करायचा आहे. अधिकाऱ्यांनी नेत्यांचं ऐकू नये, अधिकाऱ्याने जनतेचं ऐकावं आणि जनतेचा प्रश्न सोडवावे, असं सरकारचं धोरण आहे. ओके.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.